जळगाव शहरात नागरिकांना दररोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. शहरात झालेले घाणीचे साम्राज्य, तुंबलेल्या गटारी, रस्त्यावरील धूळ, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला हातावर पोट भरणाऱ्यांचे अतिक्रमण दिसते, परंतु धनदांडग्यांनी केलेले अतिक्रमण दिसत नाही किंवा त्यांची त्या ठिकाणी डाळ शिजत नसावी. आम्ही अतिक्रमणाला प्रोत्साहन देत नाही, परंतु अतिक्रमण विभाग जो भेदभाव करतो, आम्ही तुम्हाला तो भेदभाव दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सुनील आणि आपण पाहत आहात साक्षीदार न्यूज. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. घटना आहे महाराणा प्रताप पुतळ्याजवळील. या ठिकाणी काही लोक आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी भाजीपाला व्यवसाय करीत असतात. या ठिकाणी एका दिवशी अतिक्रमण विभागाचे काही कर्मचारी आले आणि त्यांनी आजूबाजूचे दुकान सोडून या भाजी विक्रेता महिलेचे दुकान जमा केले आणि संध्याकाळी या महिलेला 500 रुपये दंड भरून जमा केलेला सामान परत करण्यात आला. आजूबाजूचे दुकान सोडून या महिलेवर का कारवाई करण्यात आली हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याने या महिलेला शेवग्याच्या शेंगा मागितल्या होत्या, परंतु महिलेने त्यांना शेवग्याच्या शेंगाचे पैसे लागतील सांगितल्यावर त्या कर्मचाऱ्याला राग आल्याने त्याने शेंगा घेतल्या नाही आणि दुसऱ्या दिवशी हेच कर्मचारी या ठिकाणी आले. त्यांनी आजूबाजूचे दुकान सोडून फक्त याच महिलेच्या भाजीपाल्याचे दुकान जमा केले. काय सांगितले आहे या महिलेने ते बघूया. आम्ही सदर करता जसं जेव्हापासून दुकान लावत होते तेव्हापासून 5 वाजता आम्ही दुकान लावायला सुरुवात केली. अतिक्रम 5 वाजेपर्यंत चालला जातो. आम्ही रोज ते दुकानावरती येतात. दुकानावरती आले तेव्हा आम्ही ते दुकानावर लावत नाही, अतिक्रमाला येतात तेव्हा, आणि ते गेल्यावरतीच आम्ही दुकान लावतो. आज पण आम्ही तसंच केलं. त्यांची कारवाई संपल्यावर आम्ही दुकान लावलं. त्यांचा वेळ गेल्यावरती आणि ते तिकडनं आल्यानं आमचं डायरेक्ट भरून घेतलं. समोर इकडनं दुकान तिकडनं सगळे लागलेले होते, प्रत्येक दुकान लागलेलं होतं. फक्त त्यांनी मधल्या दुकानावरचा माल उचललाय आणि त्यांना फुकटचा भाजीपाला जर दिला तर त्यांना बरं वाटते. तर ते आमच्यावरती भरपूर अन्याय करताय. असं आम्ही कोणाचं काहीच नुकसान करत नाही. आम्ही फक्त आमच्या दुकानावरती 5-5:30 वाजता येतो आणि दुकान लावायला बसतो. थोडासा भाजीपाला विकून आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरच करतो आम्ही. आम्हाला कोणाशी काही घेणं देणं नाही. कोणाला जर आमच्याविषयी काही तकलीफ असेल ते बी त्यांनी सांगायचा प्रयत्न करावा की आमच्यापासून या दुसऱ्यांना काय त्रास आहे म्हणून. आणि अतिक्रमवाले येतात, त्यांना जर फुकटचं दिलं तर त्यांना बरं वाटतं, नाही जर दिलं तर त्यांना लक्ष ठेवतं आमच्यावरती, कोण देतंय ना कोण नाही देतंय. बस मी माझं एवढं बोलून सण संपून आम्ही तो 500 रुपये भरून सण तो माझा आम्ही तो जप्त केलेला माल 500 रुपये भरून सण आम्ही तो माल वापस आणला आमचा. आणि आम्ही 7 वाजता दुकान लावलं इथे. थोडंसं जेवढं लागलं तेवढं लावलं, बाकीचं पडलेलं आहे तसं. कर्मचाऱ्याचं नाव तर मला माहिती नाही, पण तो रिटायर झालेला माणूस आहे. तो आता रोजंदारीवरती आहे, तिकडे त्याला घेतलेला आहे. तो येतो. एक दिवशी तो मला विचारायला लागला की तुमच्याकडे शेवगा आहे का. मी म्हटलं हा शेवगा आहे माझ्याकडे, पण मी आज तुम्हाला बिगर पैशाचं देणार नाही, कारण शेवगा 300 रुपये किलो मार्केटला. मी तुमच्याकडनं 50 रुपये घेईन त्याचे. एक पाव शेवग्याचे 50 रुपये घेईन. तेव्हा तो मला बोलला की नाही म्हणे, मी आज तुमच्याकडनं घेणार नाही म्हणे. मी सुभाष चौकात आणीन म्हणे, मला सुभाष चौकातला फुकट मिळेल. बबिता मराठी. 10 वर्षापासून 10 वर्ष झाले मला आज दुकान लावायला. या ठिकाणी दररोज अतिक्रमण विभागाचे काही कर्मचारी हे बहिणाबाई उद्यानाजवळ बसले असतात. बसण्याचे कारणही तसेच आहे, कारण या ठिकाणाहून पुतळ्यासमोर जर कोणी अतिक्रमण केले तर लगेचच त्याच्यावर कारवाई करता येते. या ठिकाणी सर्वात महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या समोरच अतिक्रमण करून काही हातगाड्या लावल्या जातात, मात्र त्यांना ते काही करीत नाही. जणू काही त्या गाड्यांसाठी ते पहारा देतात की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी बहिणाबाई उद्यानासमोर सन 2016 पासून कोणतीही हातगाडी लावण्यास बंदी आहे, परंतु असे असताना देखील सर्रास गाड्या लावल्या जातात. मग यांच्यावर मेहरबानी का? काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या ठिकाणी एक भेडची गाडी आहे. त्या ठिकाणाहून या एरियाचे सर्व अतिक्रमण विभागाचे सूत्र हलवले जाते. तुम्हाला जर या ठिकाणी गाडी लावायची असेल तर या भेडच्या गाडीवर तुम्हाला संपर्क साधावा लागेल. जर याने परवानगी दिली तर तुम्हाला गाडी लावता येऊ शकते. या भागात जर कुणीही गाडी न विचारता लावली, लगेचच हा गाडीवाला फोटो काढतो आणि अतिक्रमण विभागाला पाठवतो. या भेडच्या गाडीजवळ अतिक्रमण विभागाचे कर्मचारी थाटामाटात खुर्ची टाकून बसलेले असतात. या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना चहा नाश्त्याची सेवा या भेडवाल्याकडून केली जाते, असे देखील काही नागरिकांनी सांगितले. 2 दिवसा अगोदर या रस्त्यावर अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यात आली होती, मात्र या दिवशी
काही गाड्या ह्या आलेल्याच नव्हत्या. जे दररोज गाड्या लावतात ते मात्र त्या दिवशी आलेले नव्हते. यामागचे नेमके काय कारण असेल हे तुम्हीच ओळखा. ज्यांच्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या वस्तू अतिक्रमण विभागाने तोडून त्या गाडीत जमा केल्या. याच दिवशी कारवाई केल्यानंतर या ठिकाणी त्या गाड्या पुन्हा परत लावण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी हे थाटात या ठिकाणी बसल्यावर त्यांच्या देखतच अतिक्रमण सुरू होते. या संबंधात आम्ही अतिक्रमण विभागाकडून माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे या विभागात असे काही कर्मचारी आहेत की ज्यांना अतिक्रमण विभागात 10 वर्ष झाली आहेत. मग यांच्यावर कुणाचे लक्ष नाही का, किंवा आजपर्यंत हे कुणाच्या नजरेत आले नसतील का, असा देखील सवाल नागरिक यावेळेस विचारत आहेत. महानगरपालिकेला लाभलेले नवीन महापौर आणि उपमहापौर यांच्याकडे लक्ष देतील काय, असा सवाल यावेळी नागरिक विचारत आहे. वारंवार अतिक्रमण विभागावर नागरिक गंभीर आरोप करत असतात. जर हे आरोप खोटे असतील तर अतिक्रमण विभाग या सर्वांवर सारखी कारवाई करणार का? 10 वर्ष झालेले कर्मचारी यांची बदली होणार का, असा सवाल आता नागरिक विचारत आहे. जर हे आरोप खोडून काढायचे असतील तर हा बदल होणे आवश्यक आहे. कसे चालतात अतिक्रमण विभागाचे कारनामे, पुढील भागात बघायला विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंट मध्ये जरूर लिहा. सुनील भोळेसह साक्षीदार न्यूज, जळगाव.